बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। भाजपकडून शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव देण्यात आला असून शिवसेना मात्र 125 जागांवर ठाम आहे। नगरसेवक असलेल्या सर्व जागांवर शिवसेनेनं दावा केलाय। भाजपकडून थेट आकडेवारीसोबत जागांची यादी समोर आली असून शिंदेंची ताकद असलेल्या 52 जागा सोडण्याची भाजपची तयारी आहे। खाऊन दाखवलंय हे अभिमानाने सांगूया असं म्हणत शिवसेनेने उद्धव ठाकरेंची व्यंगचित्राद्वारे खिल्ली उडवली। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करून दाखवलंय हे अभिमानाने सांगूया हे अभियान चालवलं जाणार आहे। पण हे अभियान सुरू होण्याआधीच शिवसेनेनं सोशल मीडियावर व्यंगचित्र पोस्ट करून ठाकरेंच्या शिवसेनेच्या अभियानाची खिल्ली उडवली। मंत्री गिरीश महाजनांनी नाशिक महापालिकेवर दावा केलेला आहे। आमच्या जागा शिवसेनेपेक्षा जास्त आहेत, त्यामुळे आपणच मोठा भाऊ असल्याचं मंत्री महाजन यांनी स्पष्ट केलं। शिवसेना मुंबईतील 227 वॉर्डमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून गुरुवारपासून मुलाखतींना सुरुवात होणार असून सर्व विभागात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अर्ज वाटप सुरू आहे। महायुतीसोबत महायुतीशिवाय राष्ट्रवादीची तयारी पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। निवडणूक निर्णय समितीच्या बैठकीत मुंबई पालिकेसाठी किमान 50 जागांवर राष्ट्रवादीची तयारी असल्याचा निर्णय झालाय। नवी मुंबईत शिवसेना उबाठा पक्षाला मोठं खिंडार पडलंय। माजी नगरसेवकासह 3 नगरसेवक शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडणार असून ऐरोली बेलापूर मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढणार आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी फोनवरून अधिकाऱ्याला सुनावलं। वृक्ष लागवडीसाठी खोदण्यात आलेले खड्डे छोटे केल्यानं गिरीश महाजन संतापले। त्यांनी मनपाच्या उद्यान अधीक्षकांना फोनवरून सुनावलं। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पालिका निवडणुकीसाठी निरीक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या। पुणे महापालिकेसाठी सुप्रिया सुळे, पिंपरी चिंचवडसाठी अमोल कोल्हे, ठाणे महापालिकेसाठी जितेंद्र आव्हाड तर सांगली महापालिकेसाठी जयंत पाटलांची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। मनसे नेत्यांची शिवतीर्थावर सकाळी 11 वाजता बैठक पार पडणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बैठक बोलावली असून उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीसंदर्भात चर्चा होणार आहे। वॉर्डनिहाय मनसे किती जागांवर लढणार यावर देखील चर्चा होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठेंनी अजित पवार यांची भेट घेतली। पिंपरी चिंचवड महापालिका दोन्ही पक्षांनी एकत्रित लढावी अशी भूमिका तुषार कामठे यांनी घेतली आहे। याबाबत तुषार कामठेंनी अजित पवार यांची भेट घेतली। सोलापूर महानगरपालिकेसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला सुरुवात झाली आहे। सोलापूर महापालिकेसाठी भाजपकडून आतापर्यंत 1200हून अधिक इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले। महापालिकेच्या निवडणुकीत वंचितसोबत काँग्रेस आघाडी करणार आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रकाश आंबेडकरांची काल मुंबईमध्ये भेट घेतली। यावेळी आघाडीबाबत चर्चा झाली। मुंबई वगळता महाराष्ट्रातील उर्वरित 28 महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस वंचितसोबत लढणार आहे। जळगावात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळालं। जागा वाटपासंदर्भातील बैठक फिसकटली असून सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याची घोषणा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं केली आहे। पिंपरी चिंचवड शहराचे शहर प्रमुख सचिन भोसले यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली। सचिन भोसले यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला। बारामती नगरपरिषदेसाठी 20 डिसेंबरला मतदान पार पडणार आहे। दरम्यान राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव यांच्यासह राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचार फेरी काढली। विकासाच्या वाटचालीत बारामतीकरांनी भक्कम साथ द्यावी असं आवाहन यावेळी सचिन सातव यांनी केलं। काँग्रेसच्या माजी महापौर जयश्री पावडे आणि माजी उपमहापौर सतीश देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे आता नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। युतीसाठी शिवसेनेशी चर्चा करण्याबाबत 5 लोकांची समिती गठीत केली आहे। युतीबाबत चर्चा होईल, मात्र अद्याप राष्ट्रवादीशी युतीबाबत अद्याप सूचना आलेल्या नाहीत अशी माहिती खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत एकत्र निवडणूक लढवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेची पहिली बैठक पार पडली। आज पुन्हा बैठक होणार असून आजच्या बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा होईल। पुण्याच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांच्या सहभागाचा पुरावा असल्याचा आरोप करण्यात आलाय। पार्थ पवार यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेलं पत्र माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांच्या हाती लागले। 2021 मधील पार्थ पवार यांच्या सहीचं हे पत्र आहे। दरम्यान मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न होतोय, हे आता उघड झालंय असं कुंभार यांनी म्हटलंय।
राष्ट्रवादी नेते झिशान सिद्दीकी यांची सुरक्षा कमी केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा राज्य सरकारला विचारणा केली आहे। मुंबई उच्च न्यायालयानं थेट परसेप्शन समितीला 10 दिवसात आढावा घेण्याच्या सूचना देत राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले। पुण्यातील मुंढवा येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी बावधन पोलिसांनी अटक केलेल्या शीतल तेजवानीला पौड न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। दरम्यान शीतल तेजवानीला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 23 डिसेंबरपर्यंत शीतल तेजवानीच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे। तुळजापुरात 2 गटात तुफान हाणामारी झाली। भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पिंटू गंगळे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमर मगर यांचे बंधू ऋषी मगर यांच्यामध्ये वाद झाला। रस्त्याच्या कामावरून झालेल्या वादातून हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती आहे आणि त्यामुळे आता तुळजापूर शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। पिंटू गंगळेच्या समर्थकांनी अमर मगर यांच्या घराबाहेर हवेत गोळीबार केला। महाविकास आघाडीचे उमेदवार अमर मगर यांच्या नातेवाईकांवर कोयत्यानं वार करण्यात आला। या हल्ल्यात कुलदीप मगर गंभीर जखमी झाले असून त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आता एक मोठी बातमी। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतानं दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत एक विधान केलंय, ज्यामुळे आता नवीन वाद उफाळण्याची चिन्ह आहेत। ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच दिवशी भारताला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आणि भारतीय हवाई दल पूर्णपणे ठप्प होतं, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटल्याचं समोर आलंय। पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत की 7 मे रोजी झालेल्या सुमारे अर्ध्या तास चाललेल्या हवाई युद्धात भारतीय बाजूचं मोठं नुकसान झालं। यावर लोक विश्वास ठेवत किंवा न ठेवत एवढंच नाही तर त्यांनी असाही दावा केलाय की या दरम्यान भारतीय लढाऊ विमानं पाडण्यात आली आणि हवाई दलाचं एकही विमान उड्डाण करू शकलं नाही। तर भारतीय जनता पक्षानं चव्हाण यांच्या विधानावर तीव्र टीका केली आहे। भाजपनं म्हटलंय की काँग्रेस पक्ष भारतीय सशस्त्र दलांचा तिरस्कार करतो आणि सैन्याचं मनोबल खचण्याचा किंवा खचवण्याचा प्रयत्न करतोय। आणि त्यामुळे मग एक असा विषय निघाला की मग मोदींनी का मान्य केलं। पहिल्या दिवशी आपला संपूर्ण पराभव झाला। 7 तारखेला जे हवाई युद्ध अर्ध्या तासात झालं त्यामध्ये आपला टोटल पराभव झाला, हे कोणी मान्य करो वगैरे न करो। आणि त्यामुळे त्या दिवशी भारताची जी विमानं पाडली त्या दिवशी सगळा भारताचा एअरफोर्स हा ग्राउंड झाला आणि त्यानंतर एकही विमान उडलं नाही। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी अजित पवार यांची भेट घेतली। पिंपरी चिंचवड महानगरपालिका दोन्ही पक्षांनी एकत्र लढावी यासाठी अजित पवारांची तुषार कामठे यांनी भेट घेतली आहे। महानगरपालिका निवडणूक आपण सोबत लढली तर भाजपला थांबवू शकतो हा आमचा प्रस्ताव दादांना दिल्याचं कामठेंनी म्हटलं। महानगरपालिका निवडणूक ही आपण सोबत लढली तर जो भ्रष्टाचारी भाजप आहे त्याला आपण थांबवू शकतो। त्या भाजपच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी मी दादांना प्रस्ताव निरोप कोणाचा नव्हता मला। प्रदेश करून आम्हाला तसे काही आदेश नाहीये। प्रदेशनी खालच्या लेवलला तुमच्या लेवलला जो निर्णय घ्यायचा तो घ्या असे त्यांनी संदेश मागेही दिलेले होते। म्हणून मला असं योग्य वाटत होतं जे भाजपच्या विरोधातील पक्ष संघटना आहेत आणि कालच आदरणीय फडणवीस साहेबांनीच घोषित केलं होतं की राष्ट्रवादी सोबत लढणार नाहीत म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना प्रस्ताव द्यायला आलो होतो। शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वरळीतील NSCI डोममध्ये पदाधिकारी मेळावा घेतला आणि यावेळी त्यांनी गेल्या 25 वर्षात शिवसेनेनं मुंबईत काय काम केलं याचा लेखाजोखा मांडला। तसंच मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावर सत्ताधाऱ्यांवर त्यांनी निशाणा साधला। BDD चाळींचा पुनर्विकास, कोस्टल रोड ही शिवसेनेची कामं असून सत्ताधारी त्याचं श्रेय घेत असल्याचा घणाघात त्यांनी केला। वोट चोर, नोट चोर आणि क्रेडिट चोर यांना रोखण्याची गरज असल्याचं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलं। मुख्यमंत्र्यांनी इथेच एक कार्यक्रम घेतला, तरुण मुला-मुलींच्या सोबत घेतला, कॉलेजच्या मुला-मुलींसोबत घेतला आणि त्यांनी जवळपास सगळीकडे कोस्टल रोडचं क्रेडिट हे घेण्याचा प्रयत्न केला। पण आज मी हात जोडून भाजपला एकच विनंती करत आहे, मुंबईत अनेक कामं आम्ही केलेली आहेत, ती कामं लोकांसमोर आहेत, ती कामं कोणी केलेत हे मुंबईकरांना माहिती आहे। मग BDD असेल, कोस्टल रोड असेल, धरणं असतील,
किंवा सगळी जी उद्यानं असतील, अजून काही काही झू वगैरे, हे सगळी कामं आम्ही केलेत. तुम्ही आमच्या कामाचं क्रेडिट घेऊ नका आणि आम्ही तुमच्या कामाचं क्रेडिट घेणार नाही. सातत्याने की जर तुमचं काही योगदान या मुंबईमध्ये असेल, भाजप आणि मिंदेंचं, ते फक्त मुंबईची तिजोरी लुटण्यामध्ये होतं. बाकी शून्य कॉन्ट्रीब्युशन आहे तुमचं. काही तुम्ही इथे काम केलेलं नाहीये. मी जसं तुम्हाला आज प्रेझेंटेशन दिलेलं आहे तसं इथेच भाजपने आपल्या सर्वांना बोलवावं आणि काय काम केलंय ते दाखवावं. एक मोठी बातमी. राज्याच्या सत्तेत दोस्ती करून सरकार चालवणारे महायुतीतले 3 पक्ष महापालिकेत मात्र कुस्ती खेळणार हे स्पष्ट होतंय. एका बाजूला जागा वाटपावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे, तर दुसरीकडे नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून भाजपनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीत नो एंट्रीचा बोर्ड दाखवलाय. त्यातच राष्ट्रवादीशिवाय भाजप आणि शिवसेनेची पहिली बैठक झाली. या बैठकीत 142 जागांचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार शिवसेनेला 52 तर भाजपच्या वाटेला 90 जागा येणार आहेत. तसंच पुढच्या बैठकीत उर्वरित जागांवर चर्चा होणार आहे, तर 150 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा नारा महायुतीनं दिलाय. भाजप शिवसेनेच्या बैठकीत नेमकं काय घडलं आपण ते जाणून घेऊयात. महायुतीच्या पहिल्या बैठकीत 142 जागांचा तिढा सुटला असल्याचं कळतंय. शिवसेनेला 52 तर भाजपच्या वाट्याला 90 जागा येणार आहेत. उर्वरित 85 जागांवर गुरुवारी चर्चा होणार आहे, तर अंतिम जागा वाटपावर फडणवीस आणि शिंदे निर्णय घेणार आहेत. ठाकरे आणि काँग्रेसच्या ताब्यातील जागांवर चर्चा यावी होणार आहे, तर महाविकास आघाडीच्या ताब्यातील काही जागांवर भाजपनं दावा केलाय. मुस्लिम बहुल वॉर्ड शिवसेनेला सोडण्यास भाजप तयार असल्याचं कळतंय. ठाकरेंची शिवसेनेच्या ताब्यातील जागा शिवसेनेला मिळणार आहे आणि दोन्ही पक्षांनी केलेल्या जागांवर शेवटी निर्णय होणार आहे.